हिरण्यकश्यपू नावाचा एक महापराक्रमी राक्षस राजा होता. त्याच्या स्वतःच्या पराक्रमामुळे त्याला इतका गर्व झाला होता की त्याला असं वाटायचं की देवतांपेक्षाही तो श्रेष्ठ आणि ताकदवान आहे. देवतांचा तो खूप राग आणि तिरस्कार करायचा. या हिरण्यकश्यपूला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. हा प्रल्हाद बालवयापासूनच भगवान विष्णूंचा मोठा भक्त होता. रोज तो सकाळी भगवान विष्णूंची पूजा करायचा आणि नारायण नारायण असं नामस्मरण तो करत असायचा. हिरण्यकश्यपूला त्यामुळे आपल्या मुलाचा प्रल्हादाचा खूप राग येत होता. त्याने प्रल्हादाची खूप समजूत काढली की देवतांपेक्षा तुझ्या भगवान विष्णूंपेक्षा मीच श्रेष्ठ आहे, त्याच्यामुळे तू माझी पूजा कर आणि तू माझं नामस्मरण कर. पण भक्त प्रल्हाद मात्र विष्णूंचंच नामस्मरण सतत करीत असे. शेवटी हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला शिक्षा देण्याचं ठरवलं आणि त्याकरिता त्यांनी आपली बहीण राक्षसी होलिका हिला बोलवलं. राक्षसी होलिका ही महापराक्रमी राक्षसी होती आणि तिने अनेक वर्ष तपश्चर्या करून अग्निदेवाकडून वरदान मिळवलं होतं की कुठलाही अग्नी तिला जाळू शकणार नाही. मात्र अग्निदेवांनी तिला वरदान देताना सांगितलं होतं की या वरदानाचा जर तू दुरुपयोग केलास तर तू अग्नीत जळून भस्म होशील. मग ठरल्याप्रमाणे हिरण्यकश्यपूने सगळ्या प्रजाजनांना एकत्र बोलवलं. एक चिता रचल्या गेली आणि त्यावर हिरण्यकश्यपूची बहीण राक्षसी होलिका मांडी घालून बसली. तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसवलं. चिता पेटवल्या गेली आणि भक्त प्रल्हादाचं नामस्मरण नारायण नारायण अखंड सुरू झालेलं होतं. जसा अग्नी पेटला तसंच होलिकासुद्धा जळायला लागली. या चितेमध्ये होलिकेची जळून राख झाली आणि भक्त प्रल्हाद मात्र सुरक्षित राहिला. सर्व लोकांनी भगवान विष्णूंच्या नावाचा जय जयकार केला. मुलांनो, मला सांगा, वाईट गोष्टींवर नेहमी चांगल्या गोष्टींचाच विजय होतो. म्हणूनच आपल्या मनामध्ये ज्या वाईट गोष्टी आल्या आहेत त्यांचा त्याग करायचा, त्या सोडून द्यायच्या. आपल्या मनात नेहमी खूप चांगले विचार आणायचे आणि आपलं जीवन आनंदी बनवायचं. मग आवडली का तुम्हाला ही गोष्ट? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.